प्रेमाचा कैसा प्रेम
माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, पडी देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे, मागे पुढे उभा राही संभाळीत, मागे पुढे उभा राही संभाळीत, आलिया आघात निवाराया, पडी देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे. योगक्षमकडे त्यांचे जड भारी, योगक्षमकडे त्यांचे जड भारी, वाट दावी करी धरोनिया, पडी देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे. तुका म्हणी नाही विश्वास ज्यामणी, तुका म्हणी नाही विश्वास ज्यामणी, पहावे पुराणी विचारोनी, पडी देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा. पांडुरंग
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेन संतांची चित्तांशी अपुलिया जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण हे जीवन दुसरी चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडी देह भाव पूर्वी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. पण सेवा सुरू करण्यापूर्वी कीर्तन सुरू करण्यापूर्वी आज आपल्या मला एकलासपूर वाडीमध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथात ज्ञानेश्वरी पारायण मला गाथ्यावरील भजन सेवा असेल मला प्रवचन सेवा असेल हरिपाठ ही सेवा असेल कीर्तन ही सेवा असेल जागर ही सेवा असेल काकडा ही मला सेवा आहे. एक लक्षात घ्या बरं का या मला सगळ्या सेवा आहेत. माझ्या संत महात्म्यांनी या सेवेचा अवलंब केला आणि या सेवेच्या माध्यमातून माझ्या भगवंताला मला प्राप्त करून घेतलं. मला अनेक वर्षापासून आमचा वारकरी संप्रदाय मला ज्या सेवेचा अवलंब करतो आणि भगवंताच्या मला जवळ जाण्याचा मला प्रयत्न करतो. मला चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह मला वाटतं वर्ष पहिलंय. सप्त्याचं नाव आहे अखंड. आता झालाय सुरुवात. आता खंड पडू देऊ नका. एक लक्षात द्या. मला कल्पना आहे गाव बारीक आहे वाडी आहे गाव छोट आहे पण मला इथं आल्यानंतर असं वाटलं की हा सप्ताह पहिला नाहीच. कारण का इथलं वातावरण इथली मला लोकांची भावना असेल पळापळ असेल सेवा असेल मला वाटत नाही की हा मला सप्ताह पहिला आहे. अनेक गावामध्ये मला कीर्तन केली गावात म्हणण्यापेक्षा अनेक राज्यामध्ये आम्ही कीर्तन केली पण एवढ्या छोट्या गावामध्ये एवढा मोठा उत्सव मला कुठं नाही पाहिला. मला आपलं गाव छोट आहे कल्पना आहे पण मला एवढा मला भक्तीचा महोत्सव हा ज्ञानाचा महोत्सव हा मला उत्सव आपण करता हे मला काळाची मला गरज आहे. आणि मला कलियुगामध्ये भगवंताच्या नामाशिवाय मला पर्याय नाही. मला भगवंताचं नामच सर्व मला श्रेष्ठ आहे. आनंद वाटला मला आपल्या ह्या वाडीमध्ये मला हा सप्ताह असेल हा उत्सव असेल त्या उत्सवाच्या माध्यमातून भगवंताची सेवा संतांची सेवा वारकऱ्यांची सेवा करण्याचं भाग्य आपल्या मला गावाला लाभलं. हे आपलं मला पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य आहे. आपल्या मला गावातल्या काही महात्म्यांनी त्या काळामध्ये मला काहीतरी पुण्य केलं असेल त्या पुण्याईमुळं आपल्या ह्या मला गावामध्ये हा भगवंताचा मला नामाचा घोष अखंडपणे 7 दिवस मला चालू आहे. उद्या हा महाराज काल आहे. उद्या महाराज सत्याचा महाराज काल आहे. सत्याचा काला करा पण मला अखंड हा मला सप्ताह मला चालू राहायला पाहिजे. मला छोटा करा मोठा करा पण मला एकदा आपण हे मला बीज लावलेलं आहे. येवलेसे रोप लाविले द्वारी आणि त्याचा वेणू कुठं न्या गगनावर. अखंडपणे मराठी भगवंताची मला सेवा आपण मला केली पाहिजे. मला 2 महिन्याखाली आमचे मला त्यांचा फोन आला की मला आज सेवा दिली पाहिजे. मला काल्याची सेवा घ्या म्हणजे पण मला काला आमचं परंपरेने चिखलदंडा उद्या तिथे काला आहे. तिथे काला असल्यामुळे मला काही येऊ शकत नाही म्हणलं. आज दिवस रिकामी आहे आणि कसं चैत्र महिन्यामध्ये महाराज सापडत नाही आणि श्रावणामध्ये ब्राह्मण सापडत नाही. मला सगळं बिझी सोडले आमचं महाराज. मे महिन्यापर्यंत मला सगळं बिझी
केवळ त्या भगवंताची सेवा व्हावी, संतांची मला सेवा व्हावी या शुद्ध भावनेने आज आपल्या मला गावात येण्याचं योग आला. एक लक्षात घ्या, जरी आपलं गाव छोटं असलं, आपला तालुका असू द्या, जिल्हा असू द्या, मी नेहमी सांगतो कीर्तनामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या गावामध्ये हा परमार्थ का वाढतोय, भगवंताचं आपण नाम का घेतो, मला त्याला मुख्य 2 कारण आहेत. आपल्या जिल्ह्याला भगवंताचं पाऊल लागले, आपल्या जिल्ह्याला संतांचं पाऊल लागले. आपण भाग्यवान आहोत. आपण बिदर जिल्ह्यामध्ये आपला हा मला जन्म झाला. आपण भाग्यवान आहोत. आणि त्या बिदर शहरामध्ये आणि माझ्या भगवंतानं जवळ जवळ 3दा येणं केलं. आपल्या ह्या बिदर शहरामध्ये माझ्या भगवंतानं मला 3दा येणं केलं. पहिल्यांदा मला संत नामदेव महाराज त्यांचं लग्न जमवण्याकरता मला देव पहिल्यांदा हजर. संत नामदेव महाराज त्यांची सासरवाडी महाराज बिदर आहे. त्यांचं लग्न जमवण्याकरता महाराज देव पहिल्यांदा बिदरला आले. दुसऱ्यांदा महाराज त्यांच्या लग्नाकरता महाराज देव आले. आणि तिसऱ्यांदा आपल्या संत परंपरेमध्ये दामाजी पंत नावाचे संत महात्मे होऊन गेले. त्या दामाजी पंतांचं कर्ज भरण्याकरता, सुवर्ण मुद्रा भरण्याकरता हा जगाचा मालक पण एका भक्ताकरता झाला नोकर. नोकराच रूप घेतलं आणि मला तो बिदरचा किल्ला गाठला. आणि ते सगळं कर्ज महाराज माझ्या भगवंतानं महाराज त्या बादशाला महाराज दिलं. महाराज माझ्या भगवंतानं 3दा येणं केलं. आणि संत नामदेव महाराज तेही आपल्या महाराज भूमीला, आपल्या महाराज जिल्ह्याला पाऊल पडल्यामुळे इथला परमार्थ महाराज वाढतोय. हा परमार्थ वाढता परमार्थ आहे. अशा ह्या महाराज भगवंताची, संतांची आणि आपले श्री गुरु धोंडोपंत दादा साहेब महाराज त्यांची महाराज कृपा आहे. आणि त्या महाराज कृपेमुळे आपल्या या महाराज गावात ह्या महाराज सप्त्याचं महाराज नियोजन झालं. हो